एका छोट्याशा ओढ्या किनारी एक बेडूक आणि एक विंचू असतो. त्या बेडकाला विंचू बोलतो की अरे बेडका, मला हा ओढा पार करायचा आहे, तू मला मदत कर, कारण मला हा ओढा पार करता येणार नाही. त्यावेळी ते बेडूक बोलते की अरे विंचवा, मी जर तुला मदत केली, माझ्या पाठीवर जर तुला मी घेऊन गेलो पाण्यामधून, तर तू मला तुझा डंक मारशील. त्यावेळी तो विंचू त्या बेडकाला म्हणतो की अरे तू तर माझी मदत करणार आहे, मी तुला कसा काय डंक मारू शकेन. त्यावेळी बेडूक त्या विंचवावर विश्वास ठेवतो आणि त्याला आपल्या पाठीवर घेतो आणि त्या ओढ्याच्या पाण्यामधून या काठावरून त्या काठावर घेऊन जातो. शेवटी विंचू त्या बेडकाला डंक मारतो आणि बेडकाचा मृत्यू होत असतो. त्यावेळी शेवटच्या काही क्षणामध्ये ते बेडूक त्या विंचवाला म्हणते की अरे विंचवा, तू तर बोलला की मी तुझी मदत करतोय आणि मी तुला चावणार नाही किंवा डंक मारणार नाही, पण तू हे काय केलं. त्या विंचवाने एक मार्मिक उत्तर दिलं की अरे बेडका, डंक मारणे हा माझा निसर्गाचा नियम आहे, तो नियम मी सोडू शकत नाही. हे म्हणण्याच्या नंतर थोड्याच वेळात त्या बेडकाने जीव सोडला. असेच काही माणसे आपल्या आयुष्यामध्ये असतात की ज्यांना आपण मदत करतो, वेळोवेळी त्यांच्या उपयोगाला पडतो. ते माणसे आपला गुणधर्म दाखवल्याशिवाय राहत नाही. ते कधी दगाफटका करतील आपल्यासोबत ते आपल्याला समजणार देखील नाही. म्हणून अशा माणसापासून, म्हणजेच अशा विंचवापासून नेहमी सावध राहा, हे मला तुम्हाला सांगायचं. खरंय. सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा, ढल